रशियाच्या सायकल सफारीत अनेक गोष्टी अनुभवल्या. दिगंबर भोसले. रशियात भारतीय राजदूताचा खूप फायदा झाला. पंढरपूर ते रशिया सायकल सफारीसाठी निघाल्यानंतर रस्त्यात ठिकठिकाणी अनेक गोष्टी अनुभवायला मिळाल्या. त्याचबरोबर शिकायलाही मिळाल्या, अशी प्रतिक्रिया सायकलपटू श्री दिगंबर बाबूराव भोसले यांनी दिली. भारत रशिया भारत मैत्री दृढ व्हावी यासाठी भारतातून सायकलपटू श्री दिगंबर बाबूराव भोसले आणि श्री अशोक कुमार हे रशिया येथे अभ्यास दौरा करण्यासाठी गेले होते. दरम्यान भारताचे राजदूत महामहिम विनय कुमार यांच्याशी 3 ऑगस्ट रोजी सायकल दौऱ्यातील 2 भारतीय सायकलपटू यांनी भेट घेतली. यावेळी मानवीय मूल्य आणि सामंजस्य वाढविण्यासाठी मॅक्सो आणि सेंट पीटर्सबर्ग शहरामध्ये सायकल चालविल्याबद्दल राजदूतांनी त्यांचे हार्दिक अभिनंदन आणि कौतुकही केले. भारत रशिया भारत मैत्री संदर्भात अनेक ठिकाणी चर्चा करताना तेथील नागरिकांकडून सहकार्याची भूमिका व दृढ मैत्रीसाठी शुभेच्छा मिळत होत्या. ही मैत्री आठवत राहावी यासाठी अनेकांनी धन्यवाद दिले. मैत्रीसाठी केलेली सायकल सफर अजरामर ठरणार असून भारताच्या सायकलपटूंनी दाखविलेला धाडसीपणा अनेकांच्या कौतुकाचा विषय ठरला. रशिया येथे सायकलवरून सफर करत असताना मॅक्सो येथील भारतीय दूतावासातील अधिकारी आणि कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या प्रयत्नांसाठी त्यांनी दोन्ही सायकलपटूंना शुभेच्छा दिल्या. रशिया येथे महिला गार्ड येण्यासोबत तेथील परिस्थितीची चांगली माहिती मिळाली. तेथील ऐतिहासिक पुतन पॅलेस, प्रेसिडेंट पॅलेस, चर्च, क्रिमिनल फोर्ट याबाबत महिला गार्ड तमारा यांनी माहिती सांगितली. रशिया येथे गेल्यानंतर मूळ भारतीय असलेल्या सायकलपटूंना शुद्ध शाकाहारी जेवणासाठी कोणतीही अडचण भासली नाही. हे सांगताना सायकलपटू दिगंबर बाबूराव भोसले म्हणाले की मी दिगंबर बाबूराव भोसले, राहणार पंढरपूर, सायकलिस्ट आहे आणि आता नुकताच मी रशियाला जाऊन आलेलो आहे. त्या संदर्भात आज आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. रशियाची ट्रिप आपली कशी होती आणि काय अनुभव आले आपल्याला? रशियाची आमची सायकलवर सफर होती. त्या सफरला आम्ही नाव दिलं होतं भारत रशिया भारत फ्रेंडशिप सायकल टूर. 2000 किलोमीटर प्रवास आमचा रशियामध्ये करायचे नक्की झाले होते. त्याप्रमाणे आम्ही रशियामधील मॉस्को शहर जे राजधानी आहे त्याची भेट घेतली आणि त्यानंतर रशियाची दुसरी राजधानी सेंट पीटर्सबर्ग या शहराला भेट दिलेली आहे. रशिया आणि भारत आपल्या स्वातंत्र्याच्या आधीपासूनच मित्र राष्ट्र आहेत आणि 1947 नंतर तर यांची मैत्री अतिशय दृढ झाली आणि त्याला जास्त अजून फिल्मी रूप दिलं राज कपूरने. आपल्या भारतातले ग्रेट शोमन, अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक राज कपूर यांनी त्यांनी रशियामध्ये जाऊन बरेच चित्रीकरण केले, त्यातले कलाकार घेतले. त्यामुळं भारताचं नाव रशियामध्ये खूप चांगलं आहे आणि लोक भारतात आला म्हटलं आपल्या खूप आदर करतात आणि किंमतही देतात. आता हे बॅकग्राऊंड आमच्याकडे होतं. मग आम्ही त्या दृष्टीने की रशियामधील सामाजिक परिस्थिती कशी आहे, त्यानंतर राजकीय परिस्थिती कशी आहे, त्याशिवाय शैक्षणिक आणि शेतीविषयक याचा लोकांच्या मुलाखती घेऊन अभ्यास केलेला आहे. अडचण म्हणजे अशी आली आम्हाला की भारतातलं जे खानपान आहे त्याच्यामध्ये भाकरी, चपाती, पुरणपोळी वगैरे आहे, पातळ भाज्या आहेत आणि कोरड्या भाज्या आहेत. पण रशियामध्ये असं आहे की त्या ठिकाणी आपल्याला चपाती, भाकरी, रोटी मिळणार नाही. त्या ठिकाणी सगळं फळं आहेत, त्यानंतर बेकरी आयटम आहेत, आपलं हे आहे ड्रायफ्रूट आहेत, काजू, पिस्ता, जर्दाळू वगैरे. आणि दुसरे आयटम म्हणजे मांसाहारीमध्ये तिथं तुम्हाला पोर्क आहे, म्हणजे पोर्क म्हणजे डुकराचं मटण, त्यानंतर बीफ आहे, मोठ्या मटण, चिकन आणि अंडे त्याचे बनवलेले पदार्थ त्या ठिकाणी मिळतात. याच्याशिवाय दुधाचे पदार्थ पण खूप आहेत. अशा प्रकारे आणि आपण आता मनात तयारी केली की आपल्याला काय खायचं आणि काय खायचं नाही तर काहीच अडचण येत नाही. आम्ही ठरवलं की नॉनव्हेज घ्यायचं नाही, त्यामुळे शाकाहारीवर राहिलो आम्ही. काहीच अडचण आली नाही आम्हाला. आजपासून पुढे कोणीही सायकल स्वार रशियाला जायचा इच्छुक असेल किंवा मलेशियाला जायचा इच्छुक असेल तर त्यांना मी मार्गदर्शन करेन
आणि त्यांनी आनंदाने जावं असं माझी इच्छा आहे. त्या ठिकाणी तुम्हाला जर तुम्ही चांगले राहिला कायदेशीर कुठलीच अडचण येणार नाही. तिथले नियम पहा, तिथल्या सगळ्या गाड्या लेफ्ट हँड ड्राईव्ह आहेत, त्यामुळे आपलं उजव्या वळून चालावं लागतं, उजव्या वळून सायकल चालवं लागते. आपण भारतामध्ये कसं राईट हँड ड्रायव्हिंग गाडी असल्यामुळे आपल्याला राईट चालतं, तिकडे लेफ्ट चालावं लागतं. आणि मस्त आहे, वातावरण खूप छान आहे, आजारी पडत नाही माणूस, तब्येत एकदम आनंदाची राहते. आणि इतकं आम्ही 2000 किलोमीटर सायकल चालवले पण एक घामा थेंब आलो नाही, इतकं आल्हाददायक वातावरण आहे, मस्त आहे. आणि जर कोण चालला असेल त्याला मी प्लॅन बनवून देईल, संपूर्ण मार्गदर्शन याची मी ग्वाही देतो. किती दिवसात पूर्ण झाली? हा आमचा सायकल दौरा 20 दिवसामध्ये पूर्ण झाला. साधारण ऍव्हरेज रोज 100 किलोमीटर 110, 80, 90 याप्रमाणे सायकलिंग होत होतं आमचं. त्याबरोबर हरियाणाचा एक होमगार्ड मध्ये जवान ज्याचं नाव अशोक कुमार आहे, वय 40, तो माझ्यावर होता. आणि मी पंढरपूर वय 67, दोघांची जोड जमली आणि मस्त रिक्षा दौरा करून माघाऱ्यावर गेलो.